नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। लवकरच तुमची प्रथम सत्र परीक्षा जवळ येत आहे आणि त्यासाठी उजळणीसाठी आपण इयत्ता पहिलीसाठी हा आजचा व्हिडिओ बनवत आहोत। विषय आहे मराठी। त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। माझ्याकडे आहे इथे साकारची स्वाध्याय पुस्तिका। मी याच्यावरही एक व्हिडिओ चाचणीच्या वेळेस बनवला होता की सरावासाठी ही पुस्तिका खूप छान आहे। तुम्हाला जर ही मागवायची असेल किंवा तुमच्या जवळपास एखाद्या दुकानामध्ये जर एखादी सराव पुस्तिका उपलब्ध असेल तर ती विद्यार्थ्यांसाठी आवश्यक घ्या, म्हणजे विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव होतो आणि इयत्ता पहिलीपासूनच पेपर स्वतः व्यवस्थित लिहिण्याची त्यांना सवय लागते। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। पहा, प्रथम सत्रासाठी तुम्हाला तोंडी आणि लेखी अशी दोन्ही प्रश्नांची तयारी करावी लागणार आहे। तर या स्वाध्याय पुस्तिकेमध्ये तुमच्या तोंडी प्रश्नांची सुद्धा छान तयारी होणार आहे। तर पहा, खालील प्रश्नांची उत्तरे सांगा। मग आता ही तोंडी सांगायची आहेत। तर पहिला प्रश्न आहे, तुमच्या मित्राचे नाव सांगा, तो तुम्हाला का आवडतो ते सांगा। तर मुलांनी जास्तीत जास्त बोलतं होण्यासाठी अशा प्रकारचे प्रश्न तोंडी परीक्षेमध्ये येऊ शकतात। मुलांनी स्वतःच्या मित्राचं नाव सांगायचे आणि आपला मित्र आपल्याला का आवडतो तेही तिथे सांगायचं आहे। तर याचं उत्तर आता प्रत्येकाने आपापल्या मनाने द्यायचं आहे। पावसाळ्यामध्ये घडणाऱ्या गमती जमती सांगा। मग पावसाळ्यामध्ये काय काय घडतं ते इथे तुम्ही तोंडी सांगायचं आहे। यानंतर पावसाचे गाणे ताला सुरात म्हणा। पावसाचे गाणे ताला सुरात म्हणा। आता पावसाचं तुम्हाला ये रे रे पावसा वगैरे गाणं येत असेल तर ते तुम्ही म्हणून दाखवायचं आहे। यानंतर लेखीमध्ये पहा कशा स्वरूपाचे प्रश्न असू शकतात। आता हे फक्त आपण स्वरूप पाहत आहोत। अशा प्रकारच्या प्रश्नांचा वहीमध्ये किंवा पाटीवर मुलांना जास्तीत जास्त सराव द्या, म्हणजे परीक्षेच्या वेळेस ते स्वतः पेपर लिहायला शिकतात। शब्द वाचा व लिहा। आता हा प्रश्न जरी मुलांना वाचता नाही आला तरी शिक्षक सांगत असतात काय करायचे। शिक्षकांच्या सूचना ऐकून तुम्ही त्याप्रमाणे लिहायचं आहे। पहा, काम, मग इथे लिहून काढा पाहून, मला, लाल, मामा, आला, काका, मका। आता एवढे शब्द नाही येणार तुम्हाला, जास्तीत जास्त 3 किंवा 5 शब्द पाहून लिहिण्यासाठी येतात। अक्षर छान काढायचं आहे आणि शब्द पाहून जसाच्या तसा लिहायचा आहे। त्यानंतर या प्रकारे कोडं सुद्धा येऊ शकतं की कोंबडीच्या पिल्लांना त्या कोंबडीपर्यंत पोहोचवायचं आहे। यानंतर शब्दातील अक्षरापासून शब्द बनवा। आता अक्षरांपासून शब्द बनवायचे आहेत। पहा, आता बालकराम, मग कर, त्यानंतर काम, या पद्धतीने इथे वेगवेगळे अक्षर करून शब्द लिहायचे आहेत। किंवा 3 अक्षरी सुद्धा तुम्ही लिहू शकता, 4 अक्षरी सुद्धा लिहू शकता। तर शक्यतो यानंतर पुढे पहा, लिहा व वाचा। आता इथे अक्षर दिलेलं आहे आणि त्याला काना, मग पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, पहिला उकार, दुसरा उकार या पद्धतीने लिहायचं आहे। तर मग खाली जी अक्षर दिली त्यांना तुम्ही काना, वेलांटी, उकार वगैरे जोडून लिहायचं आहे। तर या ज्या सूचना असतात हे तुम्हाला तुमचे शिक्षक पेपर चालू असताना सांगत असतात। पुढे पहा, सारख्या चित्रांच्या जोड्या लावा। आता इथे चित्राऐवजी तुम्हाला शब्द सुद्धा देऊ शकतात। मग इथे पहा काय आहे, सारखं जे आहे त्यांची जोडी लावायची आहे। इथे गुलाब, इथे खाली तुम्ही या पद्धतीने जोडी लावायची आहे। हे फुल इथे, हे इथे, असं पेन्सिलने हाताने रेष मारायची आहे किंवा पट्टीचा वापर केला तरीही चालेल। यानंतर पाहुणा ओळखा, म्हणजे वेगळा तो ओळखायचा। यालाच इंग्लिशमध्ये ऑड मॅन आउट असं म्हणतात। तर वेगळा प्राणी कोणता आहे ओळखायचा आहे। आता पहा, गाय, यानंतर बैल, घोडा, सिंह आणि कुत्रा। मग हे काय दिसतंय आपल्याला, गाय, बैल, घोडा, कुत्रा हे सगळे आपल्या आसपास असतात, म्हणजे हे प्राणी आपण पाळतो, म्हणजे हे पाळीव प्राणी आहेत। सिंह काय आहे, जंगली प्राणी आहे, म्हणून वेगळाच्या खाली अशी तुम्ही खूण करायची आहे। यानंतर खाली पहा, कोंबडा आहे, पोपट, कबूतर, मोर आणि मांजर। आता हे सगळे काय आहेत, पक्षी आहेत आणि मांजर काय आहे, प्राणी आहे। मग मांजराच्या खाली जी चौकट आहे तिथे अशी खूण करायची आहे, कारण पहिलीतल्या मुलांना पाळीव प्राणी, यानंतर जंगलातले प्राणी, पक्षी याच्यामधला फरक कळत असतो। पुढे पहा, गाडी आहे, यानंतर जहाज आहे, बस आहे, रिक्षा आहे, स्कूटर आहे। मग हे सगळे रस्त्यावरून चालणारे आणि जहाज कुठे चालते, पाण्यामध्ये। वेगळं काय आहे, जहाज। यानंतर पुढे पहा, सफरचंद आहे, यानंतर सीताफळ, भेंडी, संत्री आहे, आंबा आहे।
तर हे वेगळं काय, हे सगळे फळं आहेत आणि भेंडी काय आहे, भाजी आहे. या पद्धतीने वेगळं जर ओळखायला आलं तर ते मुलांना ओळखून त्याच्या खाली जर चौकट दिली असेल तर चित्र काढायचं आहे. आणि शक्यतो पेपरला खडूची पेटी सुद्धा घेऊन जायचंय, जे क्रेयॉन्स आपले कलर असतात, कारण कधी कधी रंगवायला सुद्धा परीक्षेला येऊ शकतं. यानंतर पहा, छोटी रिंग आहे, बॉल, यानंतर लिंबू, गॅसची शेगडी आणि हे रिंग सारखंच काहीतरी दिसत आहे, बांगडी. तर आता हे सगळं माणसाने तयार केलंय आणि लिंबू काय आहे, हे निसर्गामध्ये येतं, म्हणजे निसर्ग निर्मित आहे. तर वेगळं काय येणार आहे, हे येणार आहे जे माणसाने तयार केलेलं आहे ते. पुढे काय आहे पहा, समान चित्रांच्या जोड्या लावा. मग समान चित्रांच्या जोड्या अगदी सोपा आहे. कासव कुठे दिसते, या पद्धतीने इथे लगेच रेष मारून घ्या. पट्टीने रेषा मारायची सवय जर तुम्हाला लहानपणीपासूनच लागली तर अगदी उत्तम आहे. हाताने थोड्याशा रेषा वाकड्या तिकडे येऊ शकतात. यानंतर गाय आहे, हत्ती आहे, माकड आहे, ससा आहे आणि वाघ आहे. आता पुस्तकामध्ये थोडीशी ब्लॅक अँड व्हाईट असल्यामुळे फिक्क दिसते, पण पेपरमध्ये तुम्हाला व्यवस्थित चित्र दिसणार आहेत. इथे पहा, चित्रांना योग्य तो रंग द्या, हिरवा. आता हिरवा रंग कोणाकोणाला आहे, पानाला हिरवा येईल, हा कावळा आहे याला हिरवा येईल का नाही, इथे पोपट आहे याला हिरवा येईल, म्हणजे पान आणि पोपट याला हिरवा रंग खडूच्या सहाय्याने द्यायचा आहे. मी मगाशीच सांगितलं की प्रथम सत्र परीक्षा, द्वितीय सत्र परीक्षा जेव्हा असते तेव्हा आवश्यक खडू रंग जे आहेत ते मुलांनी जवळ ठेवायचे आहेत. निळा, यानंतर काळा आहे, लाल आहे, पिवळा आहे, पांढरा आहे, म्हणजे इथे रंगांची नावं दिली. ते आता काळा रंग आपण कुठे देऊ शकतो, पाटीला देऊ शकतो. यानंतर पांढरा रंग कुठे, सशाला देऊ शकतो, इथे सुद्धा देऊ शकतो. यानंतर पिवळा रंग कुठे देऊ शकतो आपण, केळीला देऊ शकतो. यानंतर लाल रंग कुठे देऊ शकतो आपण, हे जास्वंदीचं जे फूल आहे त्याला आपण लाल रंग देऊ शकतो. तर या पद्धतीने इथे रंगांची नावं दिली, ती योग्य त्या चित्राला योग्य तो रंग मुलांनी स्वतः द्यायचा आहे. पुढे पहा, त्याच पद्धतीचा प्रश्न आहे, पाहुणा चित्र ओळख आणि त्या चित्राखाली अशी खूण कर. पाहुणा म्हणजे वेगळं चित्र. मग पहा, इथे बदक, पोपट, कावळा आणि ससा. मग हे पक्षी आहेत आणि ससा काय आहे, प्राणी आहे. मग सशाच्या खाली अशी खूण करायची आहे. यानंतर चिक्कू, डाळिंब, सफरचंद आणि फूल. फूल वेगळं आहे, मग फूलच्या खाली अशी खूण करा. माकड, हत्ती, गाय आणि चिमणी. मग चिमणी वेगळं पक्षी आहे आणि हे काय आहेत, प्राणी आहेत. आता त्याच पद्धतीने पहा, तोंडीसाठी काय दिले, खालील प्रश्नांची तोंडी उत्तरे सांगा. मग 5 फळांची नावे सांगा. तर फळांची नावं मुलांना सांगता आली पाहिजेत. 5 वास येणाऱ्या फुलांची नावं सांगा, की वास कोणकोणत्या फुलांचा येतो. मग मोगरा असेल, जाईजुई असेल, सोनचाफा असेल, अशी वास येणारी फुलं मुलांनी सांगायची आहेत. अनेक बिया असणाऱ्या फळांचं नाव सांगा. मग अनेक बिया, टरबूज आहे, कलिंगड आहे, सीताफळ आहे. बेडकाचा आवाज कसा येतो हा मुलांनी काढून दाखवायचा आहे. 5 रंगीत फुलांची नावे सांगा. फुलांची नावं मुलांना लगेच सांगता येतील. एक बी असणाऱ्या फळाचं नाव सांगा. कशामध्ये एक एक बी असतं, आवळ्यामध्ये एक बी असतं, यानंतर बोरामध्ये एक बी असतं. या पद्धतीने पाऊस कुठून पडतो, तर पाऊस कुठून पडतो, आभाळातून किंवा आकाशातून पडतो. तर अशा प्रकारचे तोंडी प्रश्न सुद्धा मुलांची आपण तयारी करून घ्यायची आहे. तिथे पहा, खाली काय आहे, अजून खालील चित्रांची नावे लिहा. काय आहे, आकाश. मग इथे काय आहे, बेडूक, फुले आणि रस्ता. पुढे पहा, खालील पशुपक्ष्यांचे आवाज काढून दाखवा. मग मांजर, कुत्रा, बेडूक. आता गाढवाचा आवाज तर येणार नाही. गाय, चिमणी, वाघ, घोडा, अशा ह्याच्यातले काही आवाज काही मुलं काढू शकतात. पहा, सगळीच मुलं अभ्यासात हुशार असतात तसं नाही. काही मुलांचा वेगळा इंटरेस्ट असू शकतो. आपण बघितले बऱ्याच वेळा की खूप साऱ्या पक्ष्यांचे, प्राण्यांचे आवाज काढणारे सुद्धा अनेक कलाकार, अनेक माणसं आहेत. सगळ्यांनाच सगळे आवाज काढता येत नाहीत. यानंतर नाते सांगा. आता नातेसंबंध मुलांना समजले पाहिजेत. मग आईचे किंवा बाबांचे वडील कोण असतात, आजोबा. मामाची बायको, मामी. आईचा भाऊ आपला कोण असतो, मामा. आईची बहीण, आईच्या बहिणीला आपण काय म्हणतो, मावशी. आईची किंवा बाबांची आई असेल तर आपण काय म्हणतो, आजी. काकाची बायको असेल तर आपण काकी म्हणतो. बाबांचा भाऊ असेल तर आपण काका म्हणतो.
यानंतर बाबांची बहिणीला आपण काय म्हणतो, आत्या म्हणतो. तर नातेसंबंध सुद्धा मुलांना सांगता आले पाहिजेत, कारण काय होतं आजकाल विभक्त कुटुंब पद्धतीमुळे बऱ्याच वेळा मुलांना नातेसंबंध नक्की कशाला काय म्हणायचं हे सांगता येत नाही. जेव्हा मंथन सारख्या किंवा स्कॉलरशिप सारख्या परीक्षा विद्यार्थी देतात तेव्हा नातेसंबंधावर आधारित प्रश्न त्यांना असतात. म्हणून इयत्ता पहिलीपासूनच नातेसंबंध मुलांना सांगता आले पाहिजेत. यानंतर फक्त नावे सांगा तुमचे वडील, मग वडिलांचं नाव सांगायचे, आईचं नाव सांगायचे, आजोबांचं नाव, मामाचं नाव, मामीचं नाव आणि मावशीचं नाव इथे सांगायचं आहे. सारख्या दिसणाऱ्या शब्दांच्या जोड्या लाव. जे शब्द सारखे दिसत आहेत त्यांच्या इथे जोड्या लावायच्या आहेत. मग पहा, आई आई एक जोडी त्यांनी लावून दाखवली, अगदी सरळ रेष. तसंच मग बाबा कुठे लिहिले, पहा बाबा बाबा, कारण आता पहिलीला येऊन आता 4-5 महिने झालेले आहेत, त्यामुळे जोडाक्षरयुक्त शब्द जरी वाचता नाही आले तरी साधे शब्द मुलांना वाचता येतात, कानामात्रावाले. पहा, अभय जोडी लावायची, आजी आणि ताई. याचप्रमाणे पहा, शेवटी सारखे अक्षर असणाऱ्या शब्दांच्या जोड्या लावा, म्हणजे याला यमक म्हणतात. मग भिंगरी, भिंगरीचं काय, झिंगरी. पाय, खाय, गोल, ल शेवटलं असणार कुठे, तोल, चक्कर, टक्कर. तर या पद्धतीने शेवटचं अक्षर पाहून मुलांनी तिथे यमक जुळणाऱ्या किंवा सारखे अक्षर असणाऱ्या शब्दांच्या जोड्या लावायच्या आहेत. खाली आहे रंग भरा, तर रंग चित्रकलेचा पेपर तर तुम्हाला असतोच. पुढे पहा, जोड्या लावा. शिक्षकांनी किंवा पालकांनी हे वाचून दाखवायचे आणि मुलांना जर वाचता येत असेल तर अगदी उत्तमच. तर उभे राहा, तर उभं कुठं राहिले, पहा इथे हसा, हसतीये कुठे, इथे पळा, इथे पळती आणि उडी मारा इथे. आता इथे ब्लॅक अँड व्हाईट चित्र असल्यामुळे कदाचित तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही, पण पेपरमध्ये व्यवस्थित चित्र येतात. वाचा, मग कुठे वाचते, म्हणजे ऍक्शन वर्ड्स आहेत, एक कृतीयुक्त शब्द. रडा, रडण्याचं चित्र कुठे आहे, लिहा, बसा, खा, म्हणजे कृतीयुक्त शब्दांच्या आणि त्या शब्दांच्या जोड्या लावायच्या आहेत. अजून एक खूप छान असा प्रश्न इथे दिलाय, पहा, खालील चित्र पाहून शब्दांचा फेर तयार कर. शब्दांचा फेर करायचा. आता काय दिसते, चूल आणि तवा दिसतोय, पहा. मग इथे त लिहिले, मग तवा, वा लिहिले, मग इथे पहा काय दिसतंय आपल्याला, माकड दिसते, त्यालाच वानर पण म्हणतात. तवा, मग वानर, मग इथे तुम्हाला न लिहायचं. यानंतर इथे काय दिसतंय, इरेजर दिसतोय, म्हणजेच रबर. मग र बर. नळ, इथे नळाचं चित्र आहे, पहा, नळ. हे काय आहे, टरबूज आहे, मग टरबूज, ज त्यांनी दिलाय. खाली काय दिले, जहाजाचं चित्र दिले, मग जहाज. यानंतर न स, आणि त्यानंतर इथे ग्लासाचं चित्र आहे. ग्लासामध्ये काय घेतो आपण, स पासून सुरू होणारं सरबत, मग स, मग इथे लिहायचं र ब त. या पद्धतीने तुमचा शब्दांचा फेर तयार होणार आहे. तर व्यवस्थित इथे माकड शब्द जुळणार नाही, पण माकडालाच वानर म्हणतात, हे सुद्धा मुलांनी लक्षात घेऊन त्या पद्धतीने इथे वेगवेगळे योग्य ती अक्षरं लिहायचं आहे. आता पुढे पहा, खालील चित्राचे निरीक्षण करावं. विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तराचा पर्याय जो आहे त्या पर्यायाला गोल करायचा आहे. तर मुलांची निरीक्षण शक्ती चांगली असण्यासाठी अशा प्रकारचे प्रश्न हे लहान वर्गांना नेहमी येतात. तर पहा, कोणतं चित्र आहे, बसमधलं चित्र आहे, आपल्याला दिसतंय. इथे कंडक्टर आहेत, ते तिकीट देत आहेत. बसचे वरती जे सामान ठेवण्यासाठी असतं ते आहे, पहा, सीट्स आहेत. यानंतर इथे जे उभे राहणारे प्रवासी आहेत त्यांना हात पकडण्यासाठी जे हँडल अडकवलेले असतात ते दिसत आहे, म्हणजे बसच्या आतमधलं चित्र आहे. तर पहा, वरील चित्र कोणत्या ठिकाणचे आहे. आता हे प्रश्न मुलांना वाचता येतीलच असं नाही, तर शिक्षक किंवा पालक म्हणजे शिक्षक मुलांना प्रश्न वाचून दाखवणार आहेत आणि मग मुलांनी योग्य उत्तराला गोल करायचा आहे. तर वरील चित्र कोणत्या ठिकाणचे आहे, बागेतील, घरातील, एसटी बसमधील, रस्त्यावरील. कुठला आहे, एसटी बसमधील, मग याला गोल करायचा आहे. यानंतर कंडक्टर प्रवाशाला काय देत आहेत, खाऊ, तिकीट, डबा, पैसे. कंडक्टर काय देत असतात, तिकीट देतात, मग तिकीटला गोल करा. कंडक्टरने कोणत्या रंगाचा पोशाख घातलेला आहे, तुम्हाला माहिती आहे कंडक्टर पोलीस यांचा पोशाख कसा असतो, खाकी रंगाचा असतो. यानंतर प्रवासी कोठे बसले आहेत, जमिनीवर, टेबलवर, बेंचवर, सीटवर. तर बसमध्ये काय असतात, सीट असतात, सीटवर बसलेले आहेत. आजोबांनी डोक्याला काय बांधले आहे. आता आजोबांनी डोक्याला पहा, हे जे आजोबा आहेत यांच्या डोक्याला काय बांधले, फेटा बांधलेला आहे. काय बांधलेला आहे, फेटा बांधलेला आहे. तर चित्राचं निरीक्षण करून योग्य त्या उत्तराला विद्यार्थ्यांनी गोल करायचं आहे. तोंडी शिक्षकांना उत्तरं सांगायची आहेत. खालील जोड्या सांगा, पर्यायामधील योग्य जोडी शोध व उत्तराला गोल कर.
भाऊ बहीण, तसं भाऊ बहीण असतं तसं आजी काय असतं, आजी आजोबा. मग कुठे आहे आजोबा, इथे. मग याला गोल करायचे. आई वडील, आई आणि वडील, मग इथे गोल करायचे. मामा मामी, नातेसंबंध आपण मगाशीच पाहिले होते. मावशी काका, मावशीचे कोण असतात, काका असतात. यानंतर चुलता चुलती, चुलता जर म्हटलं तर आपण चुलत्याला काका सुद्धा म्हणतो आणि चुलतीला काकी म्हणतो, किंवा काही जण नाना नानी सुद्धा म्हणतात आपल्या व्यवहारामध्ये. पण जर परीक्षेमध्ये आलं तर मग चुलताचं जोडी काय लिहायची योग्य, चुलती असं लिहायचं आहे. पुढे पाहूयात. पुढे पहा, चित्र पहा व प्रत्येक चित्राची त्यासोबत वापरल्या जाणाऱ्या वस्तूची जोडी लावा. पहा, जसं बॉल बॅट, मग काय इथे पहा. आता आपण सोपं पहिलं करून घेऊ. डोळे, डोळ्यांना काय चष्मा. यानंतर आरसा कंगवा. यानंतर पेस्ट आणि ब्रश, वही आणि पेन आणि वाटी आणि ताट. या पद्धतीने जोडी लावायची आहे. यानंतर खालील वस्तू कोणत्या खेळात वापरतात, बॉल क्रिकेटमध्ये, बॅट क्रिकेटमध्ये, कॅरम कॅरमसाठी, हे बुद्धिबळ आहे आणि हे काय आहे, आणि या शेवट ज्या आहेत त्या आहेत गोट्या, आणि हा जो मोठा असतो ना हंटर म्हणतात पहा मुलं त्याला, असं आहे. आता ब्लॅक अँड व्हाईट असल्यामुळे एवढं तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल. खालील प्राण्यांचे चित्र पहा, तो प्राणी कुठे राहतो ते सांगा. आता मासा कुठे राहतो, पाण्यात. हत्ती कुठे राहतो, जंगलात. घोडा माणूस पाळतो सुद्धा, घोडे जंगलात नाही पण घोडा, मग घोड्याच्या घराला काय म्हणतात, तबेला म्हणतात. यानंतर हे काय आहे, पोपट कुठे राहतो, पिंजऱ्यात किंवा झाडाच्या ढोलीत. आणि साप कुठे राहतो, बिळामध्ये. यानंतर खालील चित्राविषयी 3-4 ओळी माहिती लिहा. तर माहिती अगदी सोप्या शब्दामध्ये, हा बेडूक आहे, बेडूक पाण्यात राहतो, असे छोटी वाक्य जर मुलांना लिहिता आली तर तसे सुद्धा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतात. आता पुढे पहा, मगाशी जसं आपण सारख्या चित्रांच्या जोड्या लावल्या होत्या तसं आता चित्र आणि शब्द यांच्या जोड्या सुद्धा मुलांना लावता आल्या पाहिजेत. खालील चित्र व शब्द यांच्या जोड्या जुनव. माकड किंवा वानर म्हणतो आपण, कुठे लिहिले पहा, माकड. ससा इथे आहे, गाय इथे आहे, कासव इथे आहे शेवट, आणि हे काय आहे, गाढव. तर गाढव इथे आहे, गाढव. शब्द वाचायचे आणि व्यवस्थित पट्टीच्या सहाय्याने जोडी लावायची आहे. तसंच शब्द पहा, आरसा, हा आहे आरसा. यानंतर लाडू इथे आहे, लाडू. आगगाडी, पपई इथे आहे, पपईचं चित्र पहा. आणि घरटे, घरट्याचं चित्र आहे. तर शब्द आणि चित्र यांच्या सुद्धा जोड्या मुलांना लावता आल्या पाहिजेत. त्यासाठी तुम्ही पुस्तकामध्ये सराव त्यांचा घेऊ शकता, किंवा या प्रकारची स्वाध्याय पुस्तिका जर तुमच्या जवळच्या दुकानात उपलब्ध असेल तर नक्कीच ती मुलांसाठी तुम्ही आणली पाहिजे, किंवा मग वहीमध्ये पाटीवर त्यांचा तुम्ही स्वतः लिहून देऊन या पद्धतीने सराव घ्या. रिकाम्या जागी गोलातील योग्य अक्षर लिही व शब्द बनवा. च काय, आता पहा, प म स, मग च प चा होईल का, नाही. मग च म घालून पहा, च म चा, मग म घालायचं आपल्याला, च म चा. यानंतर पहा, मासा, इथे मा घातलं तर मासा होते. यानंतर आ र सा, इथला आ घालायचा आहे. यानंतर काय, र घर. आता खर किंवा ठर योग्य वाटते, काय केलं, नाही. मग घर. ब द क, इथे पहा. आणि आता आरसा मागाशी आपण पाहिलं होतं, आ ई, इथे आ ई, किंवा आट किंवा आर होणार नाही, आ ई असा शब्द इथे तयार होणार आहे. आता खालील चित्र पहा व रिकाम्या जागी नाव लिहा. मग इथे आता इथे पहा, चित्र पाहायचे आणि रिकाम्या जागी त्यांचं नाव लिहायचे किंवा योग्य हे लिहायचं. आता इथे मिकी माऊसचं कार्टून दिसते पण हातामध्ये काही मला व्यवस्थित दिसत नाही. मग इथे मापा असू शकतं, कापा असू शकतं, हे सोडून देऊ आपण. पहा, आता माशाचं चित्र दिसते, मग मासा. इमारत, मग इमारत, ई लिहायचं आहे. पुढचा शब्द त्यांनी लिहिलेला आहे इस्त्री, ई लिहायचा आहे. लसूण आणि स म ई. तर जे अक्षर इथे लिहिलेलं नाही ते चित्र पाहायचे आणि अक्षर मुलांनी पूर्ण करायचं आहे. यानंतर पुढच्या पानावर पाहूया आपण काय दिले अजून. खालील चित्रांमधून वेगळे चित्र ओळखा व गोलात अशी खूण करा. पहा, मागाच्या सारखंच आहे. गाय, शेळी, माकड, झाड, हे सगळे प्राणी आहेत. झाड वेगळं आहे तर त्याच्या खाली अशी खूण करायची आहे बरोबरची. गाजर, मुळा, खुर्ची आणि टोमॅटो आहेत तर हे सगळे भाज्या आहेत आणि खुर्ची काय आहे, वस्तू आहे, निर्जीव. यानंतर आंबा इथे आहे, सफरचंद, अननस, आणि हे मात्र साबणासारखं दिसत आहे तर हे सगळे फळ आहेत आणि हे वेगळं आहे ते याच्या खाली गोल करायचा आहे. गोल नाही करायचा, अशी खूण करायची आहे. यानंतर
खालील रिकाम्या जागी सांगितलेले अक्षर व तयार होणारा शब्द मोठ्याने वाचा. आता र घालायचा आहे आणि तिथे लिहून तो शब्द मोठ्याने मुलांनी वाचायचा आहे. तर पहा इथे कोणतं अक्षर दिलंय र. मग रवी, यानंतर तार, रजई आणि गाजर. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला र लिहायचा आणि तो शब्द मोठ्याने वाचायचा आहे. इडली, त्यानंतर इरले. इरले कसं असतं माहित आहे का तुम्हाला? ज्या पद्धतीने आपलं बांबूचं टोपलं असतं किंवा सूप असतं ना, त्या पद्धतीने पूर्वीच्या काळी भात लावणी करताना असं खूप मोठं पाऊस लागू नये म्हणून बांबूच्या पट्ट्यांचं इरलं विणलेलं असायचं. त्याला इरलं म्हणतात. ते डोक्यावर घेऊन दिवसभर लोक भात लावणी करायचे. तर आमच्या लहानपणी हे होतं आमच्या घरी, त्यामुळे मी पाहिलेलं आहे. काय म्हणायचं त्याला? इरले. यानंतर इमारत आणि इकडे. यानंतर मलई. मलई म्हणजे काय? दुधावरची साई असते तिला आपण मलई म्हणतो. यानंतर मलम, औषध आपण जे लावतो लागल्यावर ते मलम. यानंतर चालक. चालक म्हणजे जो गाडी चालवणार आहे त्याला आपण इंग्रजीमध्ये ड्रायव्हर म्हणतो. त्याला मराठी शब्द कोणता आहे? चालक. आणि गाल. यानंतर ई पहा, आई, समई, ताई आणि इ. यानंतर खालील अक्षरे पाहून लिहा. तर अक्षरे पाहून जशीच्या तशी लिहायची आहेत. यानंतर खाली दिलेली चित्र पाहावं, त्यासमोर दिलेल्या शब्दांमधून त्या शब्द शोधा आणि गोल करा. काय दिसतंय? बदक. मग कुठे? बगळा, कासव, ससा, बदक. याला गोल करा. काय दिसते? घर. किंवा पहा, खिडकी, घर, चमचा, हात. काय दिसते? घर. मग घराला गोल करा. आहे काय? माठ किंवा मडकं सुद्धा म्हणतात, डेरा सुद्धा म्हणतात काही जण, पण शक्यतो माठ हा शब्द वापरला जातो. मान, दात, साप, माठ. मग माठला गोल करा. काय दिसते? बादली दिसते आपल्याला. बशी, आरसा, कप, बादली. तर योग्य शब्दाला फक्त इथे मुलांनी काय करायचं आहे? गोल करायचा आहे. यानंतर पुढे पाहूयात. आता हा एक प्रश्न स्वाध्याय पुस्तिकेमध्ये खूप छान दिलाय. पहा, खालील फुग्यामधील अक्षरे निवडा व अर्थपूर्ण शब्द बनवा. इथे फुगा दिला आणि बाजूला अक्षर किंवा शब्द लिहायला ओळी दिलेल्या आहेत. तर पहा, प ई असा बनवू शकतो आपण. आई. त्यानंतर का, मग का स आहे का, स आहे का इथे ते पाहायचंय. किंवा काम होऊ शकतं, काप होऊ शकतं, बदक होऊ शकतं. या पद्धतीने इथलेच अक्षरांवरून शब्द बनवायचे. तर खूप छान असं सरावासाठी इथे मुलांना आहे. पुढे पाहूया आपण. वेगवेगळे प्रश्न प्रकार कोणते मुलांना आले पाहिजेत, त्यांचा सराव कसा घ्यायचा यासाठी आपण हे पाहत आहोत. परीक्षेला एवढे सगळे प्रश्न येणार नाही, पण यापैकी प्रश्न प्रकार असू शकतात. खालील अक्षरांना काना द्या व शब्द मोठ्याने वाचा. आता पहा, मला काना दिलाय माठ. मग कला काना द्या आणि काय लिहायचंय? का. मग त्याच्यापासून शब्द पण बनवायचं. मग काम. घला काना द्या घा. मग घार. रला काना द्या रा. मग रावरून काय होऊ शकतं? तुम्ही सांगा बरं एखादा शब्द रावरून. रावण असं होऊ शकतं. बला काना द्या बा. मग बादली. लला काना द्या ला, लाल. अला काना द्या आई. या पद्धतीने आता खालील अक्षरांना काना, वेलांटी किंवा वेलांटी जोडून शब्द लिहायचा आहे. इथे शब्द नाही बनवायला सांगितलंय, तर लला वेलांटी जोडायची. लला काना ला, लला पहिली वेलांटी ली, लला दुसरी वेलांटी ली. या पद्धतीने इथे लिहायचंय. घला काना घा, घला पहिली वेलांटी घी, घला दुसरी वेलांटी घी असं लिहायचंय. रला काना रा, रला पहिली वेलांटी री, रला दुसरी वेलांटी री. मला काना मा, मला पहिली वेलांटी मी, मला दुसरी वेलांटी मी. यानंतर खालील चित्र पहा आणि शब्दातील रिकाम्या जागी योग्य अक्षर भरा. आता काय दिसतंय आपल्याला? सगळ्यांना माहिती आपल्याला काय आहे? लसूण. मग ल सूण. सूण त्यांनी लिहिले, तुम्हाला फक्त ल लिहायचं आहे. काय दिसते? बशी. दरवाजा. समई. चरखा. आपल्याला माहिती, पुस्तकात आपण वाचले. टपाल पेटी. टपाल पेटी जिथे पत्र टाकतो ती. पपई. इमारत. यानंतर बस. तलवार. यानंतर बगळा आणि काय आहे? आंबा. अजून एक छान प्रश्न प्रकार पहा. चौकटीतील शब्द शोधा व लिहा. तर शब्द शोधायचे आई, मग तो लिहून काढायचा आहे. पपई, घर, यानंतर मऊ, त्याच्यानंतर मका असे शब्द शोधायचे आहेत आणि जास्तीत जास्त शब्द मुलांनी
लिहायचे आहेत. पुढे आहे गिरव म्हणावं लिहा, तर गिरवायचं आहे, पाहायचं आहे आणि म्हणायचं सुद्धा आहे. खालील शब्द वाचावं लिहा. शब्द पाहून जसेच्या तसे लिहिण्याचे प्रश्न सुद्धा परीक्षेला येत असतात. आणि तोंडीला तर मग आपण मागाशीच पाहिले की तोंडी प्रश्नांचा सराव कसा करायचा आहे. तुम्ही लागलं तर घरी विद्यार्थ्यांकडून प्राण्यांची, पक्ष्यांची नावं, त्यांचं राहण्याचं ठिकाण किंवा मग तुमच्या एखाद्या आवडत्या ऋतूविषयी, जसं मगाशी आपण पाहिलं पावसाळ्यातल्या गमती जमती, तर अशा प्रकारचे प्रश्न मुलांना तोंडी विचारा. या पद्धतीने तुम्ही वहीवर सराव करून घ्या, पाटीवर सराव करून घ्या. म्हणजे इयत्ता पहिलीपासूनच अगदी छान असे मुलांना स्वतःच्या मनाने पेपर लिहायची सवय लागते आणि अजून थोडेसे मोठे झाल्यावर त्यांना पेपरसाठी शिक्षकांची मदत घेण्याची गरज लागत नाही. तर अतिशय छान अशी ही स्वाध्याय पुस्तिका आहे. तुम्हाला कोणतीही स्वाध्याय पुस्तिका जर बाजारामध्ये तुमच्या जवळपास असेल ती नक्कीच मुलांसाठी आणा. आणि ही स्वाध्याय पुस्तिका हवी असेल तर हे शाळेमध्ये येऊन देत असतात, तर इथे त्यांचा नंबर दिलेला आहे पहा. या नंबरवर तुम्ही कॉल करून तुमच्या शाळेमध्ये ही पुस्तके मागवू शकता. अगदी कमी पैशामध्ये ही खूप छान अशी पुस्तिका उपलब्ध आपल्यासाठी आहे. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी विषयासाठी प्रथम सत्र परीक्षेला इयत्ता पहिलीसाठी कसा सराव घ्यायचा हे पाहिले. या पद्धतीने पालकांनी जर वहीमध्ये पाटीवर मुलांचा सराव घेतला तर नक्कीच मुलं छान पद्धतीने पेपर लिहितील. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणित आणि त्याच्यानंतर एखाद्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीचा कसा सराव घ्यायचा हे पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका लाईकमुळे जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचण्यासाठी मदत होणार आहे. आपल्या चॅनलवर मंथन आणि 5वी स्कॉलरशिपसाठी सुद्धा भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत. तुमच्या मित्रमैत्रिणी कोणी जर मंथनला बसले असेल तर त्यांना सुद्धा नक्कीच या चॅनलची लिंक शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.